हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी. आपण कन्वर्जन शिकत होतो. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्यानंतर डॅश लाईन फॉर्म्युला किंवा मग कंडेन्स फॉर्म्युला याचं कन्वर्जन कसं करायचं ते आपण बघत होतो. तर आपले 3 एक्झाम्पल झाले होते. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे वळू. बघा काय आहे याचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे. राइट द डॅश फॉर्म्युला फॉर द फॉलोइंग बॉन्ड लाईन फॉर्म्युला. याचं कन्वर्जन तुम्हाला डॅश लाईन फॉर्म्युल्यामध्ये करायचं आहे. आधी कार्बन ॲटम बघा 1 2 3 4 5. त्यानंतर हे 6 आणि 7 आहे पण चेनच्या बाहेर आहे. आधी आपण 5 कार्बन ॲटम काढून घेऊ. 1 2 3 4 5. यामध्ये काय करायचं आहे, पहिल्या कार्बन आणि दुसऱ्या कार्बनमध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे. इथे डबल बॉन्ड देऊन द्या. बाकी सगळे काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. राईट. त्यानंतर लास्टच्या कार्बनवर काय असते, नेहमी 3 हायड्रोजन असते, CH3. इथे पण CH3 राहिला असता पण एक बॉन्ड इथे आला म्हणजे काय, इथे काय राहणार, 2च हायड्रोजन प्रेझेंट राहणार. त्यानंतर आता इथली व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. इथे किती राहणार, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि थर्ड जो कार्बन आहे या थर्ड कार्बनवर काय आहे, आणखी एक कार्बन अटॅच आहे, हा कार्बन. त्यानंतर फोर्थ कार्बन जो आहे या कार्बनवर पण एक कार्बन आणखी अटॅच आहे आणि हे शेवटचे आहे त्याच्यामुळे याच्यावर काय राहणार आहे, 3 हायड्रोजन प्रेझेंट राहणार आहे, CH3. मग आता कोण राहिला, हा कार्बन आणि हा कार्बन. तर याची काय करायचं आहे आपल्याला, व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. इथे काय राहणार, 1 2 3 बॉन्ड झालेले आहे म्हणजे काय, एक बॉन्ड अजून बनणार, CH. त्यानंतर इथे 1 2 3 बॉन्ड झालेले आहे म्हणजे काय, आणखी एक बॉन्ड बनणार, CH. त्यानंतर हा बघा, हा कार्बन 1 2 3 म्हणजे काय, आणखी एक बॉन्ड बनणार, CH. अशा प्रकारे आपण काय केलं, याचं कन्वर्जन कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये केलं. आता आपल्याला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, याचं डॅश लाईन फॉर्म्युल्यामध्ये करायचं आहे. डॅश लाईन फॉर्म्युल्यामध्ये कसं करणार पहा. 1 2 3 4 5 कार्बन, 1 2 3 4 5 कार्बन. याच्यामध्ये पहिल्या 2 कार्बनमध्ये काय, डबल बॉन्ड आहे. नंतर बाकी सगळे सिंगल बॉन्ड आहे. आता पहिल्या कार्बनकडे किती हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन. अशा प्रकारे आपण ड्रॉ करायचे. त्यानंतर नेक्स्ट कार्बनवर किती हायड्रोजन आहे, 1 हायड्रोजन. त्यानंतर नेक्स्ट कार्बनमध्ये किती हायड्रोजन आहे, 1 हायड्रोजन अँड 1 CH3 ग्रुप. तर CH3 ग्रुपमधला फक्त आपण कार्बन लिहू इथे. राईट. आणि या कार्बनवर किती आहे हायड्रोजन, 3 हायड्रोजन प्रेझेंट आहे. ते 3 हायड्रोजन आपण अशा प्रकारे लिहू. त्यानंतर हा कार्बन कन्सिडर करा. या कार्बनवर किती आहे, 1 हायड्रोजन प्रेझेंट आहे हा, आणि एक काय आहे, कार्बन प्रेझेंट आहे. आणि या कार्बनवर 3 हायड्रोजन प्रेझेंट आहे, 1 2 अँड 3 अशा प्रकारे. त्यानंतर एक मिनिट, अशा प्रकारे. त्यानंतर लास्ट कार्बनवर काय आहे, 3 हायड्रोजन प्रेझेंट आहे, अशा प्रकारे. हा काय झाला, आपला डॅश लाईन फॉर्म्युला झाला. खूप सिंपल आहे. तुम्हाला फक्त एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायचं, या सगळ्यासाठी कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. म्हणजे टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन तुम्हाला नेहमी सॅटिस्फाय करायची आहे. म्हणजे तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला असो किंवा मग बॉन्ड लाईन फॉर्म्युला असो किंवा काही कुठलाही फॉर्म्युला आला त्याचं कन्वर्जन तुम्हाला 100% करता येतं. आता बघा हा फॉर्म्युला, याचं कन्वर्जन करा. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन आणि लास्टला काय, ऑक्सिजन. 4 कार्बन लिहून घ्या, 1 2 3 अँड 4 कार्बन. आता फर्स्ट कार्बनवर किती हायड्रोजन आहे, 3 हायड्रोजन आहे, दिसत नाही आहे, लास्टचा आहे म्हणजे काय, 3 हायड्रोजन आहे. त्यानंतर सेकंड आणि थर्ड कार्बनमध्ये काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. आणि फर्स्ट आणि सेकंड कार्बनमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. सेकंड आणि थर्डमध्ये काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. थर्ड आणि फोर्थमध्ये काय आहे, परत सिंगल बॉन्ड आहे. आणि फोर्थ कार्बनवर काय आहे अटॅच, एक OH ग्रुप अटॅच आहे. तर इथे काय राहणार, या कार्बनला व्हॅलेन्सी बघा किती झाली आहे, 1 2 3 अँड 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली आहे. या कार्बनची व्हॅलेन्सी बघा 1 2 3 4 सॅटिस्फाय आहे. हा कार्बन बघा 1 2 म्हणजे 2 व्हॅलेन्सी आहे, याला आणखी 2 हायड्रोजन पाहिजे आहे म्हणजे CH2. तुम्ही हे H2 पुढे पण लिहू शकता, मागे पण लिहू शकता, पण कनेक्शन कोणासोबत असतं, नेहमी अटॅचमेंट कार्बनसोबत असते. हा काय झाला, आपला कंडेन्स फॉर्म्युला झाला. आता याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, डॅश लाईनमध्ये करा.
1 2 3 4 आणि फिफ्थ काय आहे OH आहे. फर्स्ट याच्यावर काय आहे 3 हायड्रोजन प्रेझेंट आहे, 3 हायड्रोजन लिहा 1 2 3. मला असं वाटतं की इतकं बेसिक लेक्चर नाही घ्यायला पाहिजे, पण भरपूर मुलांना इथूनच प्रॉब्लेम असतात, बेसिकपासूनच प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे आपण इथेच जास्त वेळ देणार आहे. नंतर मी कितीही फास्ट घेतलं तरी तुमच्या टोटल लक्षात राहणार आहे. त्यानंतर पहा इथे या कार्बनकडे काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे या 2 कार्बनमध्ये. त्यानंतर या 2 कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, पण याच्याकडे काय 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे. हे काय झालं, डॅश लाईन स्ट्रक्चर झालं. अशा प्रकारे आपण कन्वर्जन कशामध्ये केलं, आधी हा काय होता बॉन्ड लाईन, बॉन्ड लाईनचं कन्वर्जन कशामध्ये केलं, कंडेन्समध्ये, आणि कंडेन्सचं कन्वर्जन कशामध्ये केलं, डॅशमध्ये, डॅश फॉर्म्युल्यामध्ये. अशा प्रकारे आता आपण काय पाहू, IUPAC नेमिंगवरून कन्वर्जन कसं करायचं पहा. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द बॉन्ड लाईन फॉर्म्युला अँड कंडेन्स फॉर्म्युला फॉर द फॉलोइंग कंपाऊंड. राईट द बॉन्ड लाईन फॉर्म्युला अँड कंडेन्स फॉर्म्युला फॉर द फॉलोइंग कंपाऊंड. आता हे जे तुम्हाला दिसत आहे नेम, हे काय IUPAC नेम आहे. याच्यानंतरचं जे लेक्चर राहणार आहे आपलं ते पूर्ण IUPAC नेमिंगवरच राहणार आहे. तुम्हाला IUPAC नेमिंग कसे द्यायचे आहे, नेमवरून स्ट्रक्चर कसं काढायचं आहे, स्ट्रक्चरवरून त्याचं नेम कसं द्यायचं आहे, IUPAC नेमिंग हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. याच्या समोरची सिरीज तीच राहणार आहे, पण इथे आपण मी एक शॉर्टमध्ये सांगते. पहा तुम्हाला काय शोधायचं आहे, सगळ्यात आधी वर्ड रूट. वर्ड रूट काय आहे, ऑक्टेन आहे, ऑक्ट आहे. ऑक्ट म्हणजे काय आहे, ऑक्ट म्हणजे किती, 8 कार्बन ॲटम्स. मग 8 कार्बन ॲटम काढून घ्यायचे, 1 2 3 4 5 6 7 अँड 8 कार्बन ॲटम झाले. त्यानंतर ANE लागलेला आहे. ANE म्हणजे काय, इट इज नथिंग बट द अल्केन. आणि ANE लागलेला आहे म्हणजे काय, याच्या सगळ्या कार्बनमध्ये काय प्रेझेंट आहे, सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. जर डबल बॉन्ड असेल तर काय लागतो, ENE, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. इथे ANE आहे, त्याच्यामुळे या सगळ्या कार्बनमध्ये काय असणार आहे, सिंगल बॉन्ड असणार आहे. आता आपल्याला काय करायचं, या कार्बनला नंबरिंग देऊन द्या. सपोज 1 2 3 4 5 6 7 अँड 8 कार्बन झाले. इथे काय म्हणते, 3 मिथिल ऑक्टेन म्हणते. आता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबरच्या कार्बनवर काय म्हणते, मिथिल ग्रुप आहे, आणि मिथिल ग्रुप म्हणजे काय होतो, CH3. अशा प्रकारे मग आता काय, बाकी याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून द्या. कशा प्रकारे, पहिला कार्बन म्हणजे काय, CH3, देन CH2, सॉरी इथे काय येणार, फक्त CH, राईट. इथे काय येणार पहा, हा कार्बन 1 2, हा तिसरा बॉन्ड आणि हा चौथा बॉन्ड. त्यानंतर इथे CH2, इथे CH2 आणि CH3. लास्टच्या कार्बनला काय असणार आहे, 3 हायड्रोजन अटॅच असणार आहे. हा काय झाला, 3 मिथिल ऑक्टेन. 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन ॲटम. 8 कार्बन ॲटम आहे म्हणजे काय, ऑक्टेन आहे, राईट. आता याचं कशामध्ये, हा काय झाला आपला कंडेन्स फॉर्म्युला झाला, राईट. हा काय झाला, कंडेन्स्ड फॉर्म्युला. याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये. बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्जन करायचं आहे, राईट. कशा प्रकारे करणार, 8 कार्बन ॲटम आहे, काढून घ्या पॉईंटनी. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. त्यानंतर थर्ड नंबरच्या कार्बनवर काय आहे, CH3 आहे, म्हणजे 1 2 3 हा थर्ड नंबरचा कार्बन आहे, याच्यावर काय आहे, CH3 आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काढावं लागेल, पण आपण CH3 शो नाही करत. हा लास्ट पॉईंट आहे म्हणजे काय, इथे CH3 प्रेझेंट आहे, बाकी काय पॉईंट जोडून द्या. अशा प्रकारे हा झाला आपला 3 मिथिल ऑक्टेन. पहा जर तुम्ही नंबरिंग केलं 1 2 3, थर्ड नंबरच्या कार्बनवर काय अटॅच आहे, CH3 ग्रुप म्हणजे काय, मिथिल अटॅच आहे. त्यानंतर इथे काय, हेप्ट 2 इन. हेप्ट कोणाचं वर्ड रूट असते, 2 कार्बन ॲटम म्हणजे काय, इथ. 3 कार्बन ॲटम म्हणजे प्रोप. 4 कार्बन ॲटम म्हणजे ब्यूट. 5 कार्बन ॲटम मीन्स पेंट. त्यानंतर 6 कार्बन ॲटम मीन्स हेक्स. 7 कार्बन ॲटम मीन्स हेप्ट. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, 7 कार्बन ॲटम काढायचे आहे. 1 2 3 4 5 6 अँड 7.
याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, IUPACचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, स्ट्रक्चरमध्ये करायचं आहे, कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये करायचं आहे. तर आधी वर्ड रूट बघायचं आहे. हेप्ट आहे ना, हेप्ट आहे म्हणजे काय 7 कार्बन ॲटम, 7 कार्बन ॲटम आपण काढून घेतले. त्यानंतर याला नंबरिंग द्यायची 1 2 3 4 5 6 7, हे जस्ट नंबरिंग आहे. त्यानंतर हेप 2 इन म्हणते. 2 म्हणजे काय, सेकंड नंबरचा कार्बन. जस्ट काय सेकंड नंबरच्या कार्बनवर काय म्हणते, ENE. ENE म्हणजे काय, डबल बॉन्ड. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ENE म्हणजे काय, डबल बॉन्ड. बस झालं हेप 2 इन. बाकी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. लास्टचा कार्बन आहे म्हणजे याच्यावर 3 हायड्रोजन राहणार. त्यानंतर याच्यामध्ये सिंगल बॉन्ड. या कार्बनचे किती झाले, 2 बॉन्ड. हा तिसरा बॉन्ड, एक काय लागणार, हायड्रोजन. त्यानंतर 2 बॉन्ड आणि हे परत 2 बॉन्ड. 4 बॉन्ड झाले. CH2, त्यानंतर CH2, CH2, CH2 अँड CH3. सो सिम्पल. हा काय झाला, हेप 2 इन. आता याचं कन्व्हर्जन बॉन्ड लाईनमध्ये करायचं आहे. 7 कार्बन ॲटम काढा. 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर सेकंड नंबरवर काय आहे, डबल बॉन्ड आहे. 1 2, या सेकंड नंबरच्या कार्बनवर काय आहे, डबल बॉन्ड आहे. इथे काढायचं डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड शो झाला पाहिजे आणि बाकीचं अटॅच करून द्या अशा प्रकारे. हा काय झाला, हेप 2 इन. खूप सिंपल आहे कन्व्हर्जन. तुम्हाला जे काही काही रिएक्शन आहे त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर येते. हे काय दिलेलं आहे हे अर्ध्या मुलांना हेच समजत नाही, हे नेमकं काय रांगोळी काढली आहे हे कळतच नाही काही मुलांना. पण हे रांगोळी नाही आहे, हे काय आहे, एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे. कोणतं, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे, राईट. त्याचं कन्व्हर्जन तुम्ही जर कंडेन्समध्ये केलं तर तुम्हाला रिएक्शन करता येते, किंवा कधी कधी तुम्हाला कन्व्हर्जन करायची गरज पडत नाही, एवढे तुम्ही प्रो झालेले असता. बघा नेक्स्ट काय, 2,2,4,4 टेट्रा मिथिल पेंटेन. तुम्हाला म्हणजे पार्ट करून ते वाचायचं आहे. काय 2,2,4,4. त्यानंतर काय टेट्रा. टेट्रा म्हणजे काय 4. त्यानंतर आहे मिथिल. मिथिल म्हणजे काय CH3. आणि पेंटेन म्हणजे काय, पेंट म्हणजे काय, कार्बन किती आहे 5. आणि ANE म्हणजे काय, सगळे आहे सिंगल बॉन्ड. हा सगळा मिनिंग याच्यामध्ये IUPAC मध्ये. हे डिटेलमध्ये हे लेक्चर समोर घेणारच आहे आपण, कशा प्रकारे IUPAC नेमिंग घ्यायचं. पहा आता इथे लक्ष द्या, वर्ड रूट काय आहे, वर्ड रूट काय दिलेलं आहे, पेंट. पेंट म्हणजे काय 5 कार्बन ॲटम. 1 2 3 4 अँड 5, राईट. त्यानंतर काय म्हणते, याला नंबरिंग द्या 1 2 3 4 अँड 5. नेक्स्ट काय म्हणते 2,2 म्हणजे सेकंड नंबरवर काय आहे, काहीतरी अटॅचमेंट आहे. 2,2 दिले आहे ना, म्हणजे फक्त एकच 2 असतं तर एकच अटॅचमेंट राहिली असती. कॉमा परत 2 आहे म्हणजे काय, सेकंड नंबरच्या कार्बनवर 2 अटॅचमेंट आहे. 2,2. त्यानंतर काय 4,4 म्हणजे 4 नंबरच्या कार्बनवर पण काय 2 अटॅचमेंट आहे. म्हणजे काय एकूण किती, 4 अटॅचमेंट झाल्या. म्हणून काय म्हटलंय टेट्रा. आणि टेट्रा काय आहे, अटॅचमेंट कोणाची आहे, मिथिलची आहे. मिथिल म्हणजे काय CH3 ग्रुप. CH3 आणि CH3. आणि इथे काय दिलंय ANE म्हणजे या सगळ्यांमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. मग व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून द्या. लास्टचे कार्बन म्हणजे काय CH3 आणि CH3. बाकीचे इथे C5 नका वाचू हां प्लीज. हे जे मी नंबरिंग दिलेले आहे हे मी काढून टाकते जेणेकरून अशा प्रकारे, ठीक आहे. आता बघा CH3. त्यानंतर इथे काय 1 2 3 कार्बन झाले, हा चौथा कार्बन. त्यानंतर एक झाला बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड. आणि आणखी 2 बॉन्ड राहिले म्हणजे काय CH2. त्यानंतर 1 2 3 बॉन्ड झाले, हा 4th बॉन्ड. अशा प्रकारे तुम्हाला हे काय झालं, एक प्रकारचं कंडेन्स फॉर्म्युला झाला. याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला करा. मग 1 2 3 4 5 कार्बन काढा आधी. 1 2 3 4 आणि 5 कार्बन ॲटम, राईट. त्यानंतर सेकंड नंबरच्या कार्बनवर काय आहे, CH3 ग्रुप आहे. बरं आधी आपण ही याच्यामध्ये सिंगल बॉन्ड काढून घेऊ, ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या कार्बनवर काय आहे, CH3 ग्रुप आहे. म्हणजे काय वर एक अटॅचमेंट दाखवावी लागेल, हा CH3 ग्रुप, आणि एक खाली अटॅचमेंट दाखवावी लागेल CH3 ग्रुप. अशा प्रकारे. पण असं न दाखवता आपण काय करतो, आपण अशा प्रकारे 2 CH3 ग्रुप दाखवतो. इथे पण CH3 आणि इथे पण CH3.
अशा प्रकारे. त्यानंतर 4th नंबरच्या कार्बनवर काय आहे, 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे, 1 अँड 2 CH3 ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे काय 2 CH3. अशा प्रकारे कन्वर्जन झालं बॉन्ड लाईनमध्ये. देन ऑक्टॅ 1,4 डाईन. आता ऑक्टॅ म्हणजे काय, 8 कार्बन, 1 2 3 4 5 6 7. एक मिनिट. पहा 1 2 3 4 5 6 7 अँड 8 कार्बन ॲटम. आता ऑक्टा म्हणते म्हणजे 8 कार्बन ॲटम आपण लिहिले. वर्ड रूट काय आहे, ऑक्टा. ऑक्टा मीन्स 8 कार्बन ॲटम आपण लिहिले. त्यानंतर आपल्याला काय म्हणते, 1,4 डाईन. 1 म्हणजे काय, 1 नंबरचा कार्बन आणि 4th नंबरचा कार्बन. याच्यावर काय म्हणते, इन आहे म्हणते. इन म्हणजे काय, डबल बॉन्ड. म्हणजे 1st नंबरच्या कार्बनवर काय करायचं आहे तुम्हाला, डबल बॉन्ड करा. त्यानंतर 1st 2nd 3rd 4th नंबरच्या कार्बनवर तुम्हाला डबल बॉन्ड करायचा आहे. आणि 2दा आहे ई आणि म्हणजे 2 डबल बॉन्ड आहे, म्हणजे काय लिहिणार आपण इथे, डाय लिहिणार. डाय म्हणजे 2 डबल बॉन्ड. त्यानंतर बाकी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा, बाकी तर काहीच नाही यात. या कार्बनचे 2 झाले, इथे CH2. त्यानंतर 2 झाले इथे 3 म्हणजे इथे हायड्रोजन. त्यानंतर इथे CH2 अशा प्रकारे. त्यानंतर इथे काय येणार, आणखी एक हायड्रोजन येणार अशा प्रकारे. एक हायड्रोजन, CH2 अँड CH3. अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. खूप सोपं आहे. सो हे जे कन्वर्जन आहे हे जर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तितके तुम्ही याच्यामध्ये प्रो होत जाणार. कारण तुम्हाला कोणता फॉर्म्युला देईल एक्झाममध्ये हे सांगता येत नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युलाही देऊ शकते, कंडेन्स फॉर्म्युला पण देऊ शकते, किंवा मग बॉन्डलाईन फॉर्म्युला पण देऊ शकते. पण एकदा जर का तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युले काढता आले तर सगळ्यात सोपं म्हणजे काय, रिएक्शन करण्यासाठी बॉन्डलाईन फॉर्म्युलेच आहे. बरं, याचं कन्वर्जन आपण करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन. 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन. याला जॉईन करून देऊ आधी. त्यानंतर 1st कार्बन आणि 2nd कार्बनमध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे. त्यानंतर 3 अँड 4 4th कार्बनमध्ये आणि 5th कार्बनमध्ये काय आहे, डबल बॉन्ड. 1 2 3 4 इथे डबल बॉन्ड. याला काय म्हणणार आपण, ऑक्टॅ 1,4 डाईन. अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटू नवीन लेक्चरमध्ये. आणि नवीन लेक्चर हे तुमच्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 11th साठी 12th साठी. समोर जर तुम्ही मास्टर करत असाल त्यासाठी IUPAC नॉमेनक्लेचर हा महत्त्वाचा टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे. सो स्टे ट्यून अँड लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.